ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते चाळीमध्ये मकर संक्रांतीचा कार्यक्रम असल्यामुळे अर्जुन तिकडे येतो तेव्हा मधुभाऊचा अर्जुनला बघितल्यावर चेहरा पडतो आणि पटकन लाडूचा बॉक्स काढून अर्जुन चाळीतल्या प्रत्येकांना एक एक लाडू देतो आणि बोलतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आणि इकडे अर्जुन मधुभाऊंसमोर येतो आणि तिळगुळचा लाडू घेऊन मधुभाऊंना आणि तेव्हा अर्जुन बोलतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। मधुभाऊ इकडे तिकडे बघू लागतात तेव्हा चाळीतले लोक पण इकडे तिकडे पाहायला लागतात आणि खाणाखुणा करायला लागतात आणि मधुभाऊंना हा लाडू देऊन अर्जुन बोलतो मी तुम्हाला मी माझ्या हाताने भरवणार आहे। तेव्हा चाळीतले सगळे लोक खुश होतात पण मधुभाऊ दुसरीकडे लक्ष केंद्रित करतात। तेव्हा अर्जुन बोलतो मला पहिल्यांदा हा योग आला मी चान्स कसा सोडला आणि ते कुसुम आणि सायली खुश होतात आणि अर्जुन मधुभाऊंना बोलतात थोडा आकरा। तेव्हा काकू बोलतात तुम्हाला जो जावई आहे तो असा जावई कुठे भेटून सापडणार नाही। असं त्या काकू बोलतात की जावई बापूंचं सासऱ्यांवर एवढं प्रेम आहे की काय। आणि अर्जुन तो लाडू मोठ्या प्रेमाने मधुभाऊंच्या तोंडात तो भरवतो तेव्हा अर्जुन बोलतो हा गोड लाडू नाही तो गोड बोलण्याचा प्रतीक आहे आणि आपल्या नात्यामध्ये कायमच तुम्ही गोड बोलत राहा। अर्जुन सायली समोर लाडू धरतो तेव्हा सायली काही रिस्पॉन्स देते तेव्हा अर्जुन बोलतो मला माहिती आहे मिसेस सायली तुम्ही मधुभाऊंचा मान ठेवण्यासाठी हे सगळं करत आहात। इकडे गौतम आणि शीतल पतंग उडवण्यास तयार होतात तेव्हा अर्जुन त्यांच्या समोर येतो आणि हात जोडतो आणि बोलतो अर्जुन त्या दोघांना बोलतो तुमच्यासाठी ही स्पर्धा रोमॅन्टिक आहे पण माझ्यासाठी ही स्पर्धा फ्युचर बनू शकते। तेव्हा अर्जुन बोलतो मधुभाऊ माझ्याबरोबर प्रेमळ आहेत पण त्यांच्याबरोबर माझा सध्या काहीतरी विस्कटलेला आहे आणि अशी परिस्थिती आहे की माझा संसार कधीही मोडू शकतो। तेव्हा ते ऐकून गौतम आणि शीतलला वाईट वाटते त्यामुळे ते अर्जुन बोलतो माझे आणि माझ्या बायकोचे आमचे संबंध दूर होतील त्यासाठी आम्ही ते पतंग उडवण्याचा ठरवत आहोत त्यामुळे आमचे पुढे जाऊन संबंध चांगले होण्याचा खूप दाट शक्यता आहे तेवढाच प्रयत्न। शीतल आणि अर्जुन बोलतो तुम्ही पहिलाच सांगायला पाहिजे होतं। अर्जुन बोलतो तुम्ही इथनं सटका आणि आम्ही नवीन चिठ्ठी उडवतो त्यात माझं नाव येईल। गौतम बोलतो तुमचं नाव कशावरून येईल तेव्हा अर्जुन बोलतो सगळं आम्ही मॅनेज केलं। गौतम शीतल बोलते ठीक आहे तेव्हा अर्जुन बोलतो ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगू नका। तेव्हा दोघे विचार करू लागतात तेव्हा गौतम आणि शीतल बोलते चालेल आम्ही तयार आहोत। तेव्हा गौतम बोलतो तू काय करणार आहेस तेव्हा अर्जुन बोलतो तुम्ही तिकडे चला आम्ही तुम्हाला तिकडे सगळं सांगतो। तेव्हा गौतम आणि शीतल तिथे कार्यक्रम असतात तिकडे येतात तेव्हा गौतम आणि शीतल तिथे आल्यानंतर शीतल चक्कर येण्याचा नाटक तेव्हा सगळेजण बोलतात काय झालं शीतलला सगळे तेव्हा अर्जुन बोलतो पाणी आणा तेव्हा काकू बोलतो काय झालं तेव्हा गौतम बोलतो तिला पित्त झालंय आणि तेव्हा हे सगळं नाटक असल्याचे अर्जुनला कळते आणि अर्जुन खुश होतो। इथे गौतम बोलतो शीतल पतंग उडवू शकत नाही तिची काळजी घेणे गरजेचे आहे। तेव्हा तो माणूस बोलतो काही हरकत नाही तुम्ही या स्पर्धेत आता खेळू तेव्हा गौतम बोलतो ठीक आहे आणि गौतम शीतलला घेऊन आतमध्ये निघून जातो। तेव्हा मधुभाऊ बोलतात आता स्पर्धेचं कसं काय तेव्हा मधुभाऊ बोलतात ही स्पर्धा होणार की नाही आता काकू बोलतात ही स्पर्धा होणार तेव्हा आता काकू बोलतात आता चिठ्ठी उडवतो। अर्जुन त्या लहान पोराला बाजूला घेतो आणि त्याला बोलतो तू चिठ्ठी व्यवस्थित लिहू शकत नाही मी तुला मदत करतो। तेव्हा तो मुलगा नाव सांगायला लागतो तेव्हा अर्जुन सगळ्या चिठ्ठ्यांवर अर्जुन आणि सायलीचं नाव लिहायला लागतं आणि त्या चिठ्ठ्या अर्जुन आणि सायलीच्या नावाच्या तयार केलेल्या आणि अर्जुन आणि सायली या दोघांचं नाव आले असतं आणि ते दोघं भन्नाटपणे पतंग उडवायला लागतात। तेव्हा मधुभाऊ सायलीचा हात धरतात आणि बोलतात बस झाला आता निघून तेव्हा अर्जुन बोलतो मधुभाऊंना पुढच्या वर्षी पण आम्ही नात्याने असेच एकत्र येऊन पतंग उडवू आणि आमच्या नात्यातली ही पहिली मकर संक्रांत आणि तिळाचा लाडू घ्या आणि गोड गोड बोला। पुन्हा एकदा अर्जुनने मधुभाऊंना गोड बोलण्यासाठी तिळाचा लाडू दिला आणि आता पुन्हा एकदा मधुभाऊ आणि अर्जुन सायली या दोघांच्या नात्यामध्ये काय होणार हे पाहणे पुढे आता रंजकच होणार आहे।